मातीतून हे स्वराज्याचं देखणं स्वप्न उदयास आलं त्या राजमाता राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ यांना वंदन करते आणि माझ्या विषयाकडे वळते. नमस्कार, मी कुमारी घुले नलिनी सुनील, इयत्ता 8वीची विद्यार्थिनी. सर्वप्रथम शिवछावा ग्रुपने या मंचावरती बोलण्याची संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करते आणि माझ्या विषयाकडे वळते. विषय मांडण्यापूर्वी एक छोटीशी संकल्पना मांडते. शिवजयंती म्हणजे काय हो? शिवजयंती म्हणजे डीजे नाही, शिवजयंती म्हणजे मिरवणूक नाही, शिवजयंती म्हणजे जहाल परिवर्तन विचारांची जयंती, ती खरी शिवजयंती. जो 65 किलोची तलवार वाकवतो त्याचं नाव वेसाची, तो 2000 सैन्यांशी एकटा झुंजतो त्याचं नाव बाजी, जो हात तुटला तरी लढत राहतो त्याचं नाव तानाजी, जो 8 तासात घोडा दिल्लीवरून पुण्याला आणतो त्याचं नाव संताजी, जो शत्रूच्या छावणीत घुसून छावणीचा कळस कापून आणतो त्याचं नाव धनाजी, जो ठाण्या वाघाला एकटा समोर जातो आणि उभा फाडतो त्याचं नाव संभाजी, आणि या सगळ्यांना एकत्र मिळून जो स्वराज्याच्या नंदनवनाचं सुवर्ण तोरण बांधतो त्याचं नाव शिवाजी. बंदुकीच्या जोरावर आणि हंट्याचा दाखवा मी अनेक वाघांना माणसाप्रमाणे जगायला शिकवणारी माणसं बघितली हो, पण बंदुकीच्या जोराशिवाय आणि हंटरच्या लाथाशिवाय मिथल्याच माणसाला वाघाप्रमाणे जगायला शिकवणाऱ्या एका महान माणसाला बघितलंय, ते म्हणजे शिवछत्रपती शिवाजी महाराज. महाराष्ट्राचा इतिहास आहे ना आपण गेरेने नव्हे तर महाराष्ट्राचा इतिहास लाल पिवळ्या शालीने, तलवारीच्या फणफरारीने, घोड्याच्या डाफानी आणि शाहिरांच्या डफानी, आणि हाच इतिहासल्या शिवछत्रपतींनी. मुजरा त्या रयतेच्या राजाला त्याच्या भक्तीला जोड नाही, शौर्याला तोड नाही, अथांग आहे सागरा समान, त्याचं छत्र म्हणजे आभाळ समान, उगवत्या सूर्याची शान, मराठी मनाचा धगधगता स्वाभिमान, काही काही सह्याद्री शिवसंबूचा अभिमान, महाराष्ट्राच्या देवाऱ्यात त्यांचे पहिले स्थान. असे हे प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतांस सिंहासनाधीश्वर राजाधिराज योगीराज श्री 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 श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. आजही महाराष्ट्रातल्या कणाकणातल्या मधीतल्या माणसाला तो दिवस आठवतो. शके 1551 फाल्गुन वद्य तृतीय काही सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्याच्या माणसांना ओरडून सांगत होती, जिजाऊंना पुत्र झाला, जिजाऊंना पुत्र झाला, जिजाऊंना पुत्र झाला, छत्र सिंहासनावर प्रगट झालं, सह्याद्री हर्षवाणी झाला, समुद्रनाथ देवा नाही नाही म्हणाला, असा अनमोल हिरा माहाराष्ट्राच्या मातीत जन्मला. शिवनेरी गडावर तोफांचा गडगडाट झाला, सनई चौघडे वाजू लागले, भगवा अभिमानाने लागला, अवघा दख्खन देखील आदळला. या महाराष्ट्राच्या वरती शिवछत्रपतींचा जन्म झाला, शिवछत्रपतींचा जन्म झाला. सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात एकाच आरोही घुमू लागली, माझा राजा जन्मला, माझा शिवबा जन्मला. अशा या रयतेच्या राजाचा जन्म शके 1551 फाल्गुन वद्य तृतीयस म्हणजे 19 फेब्रुवारी 1630 रोजी जुन्नर जवळ शिवनेरी किल्ल्यावरती झाला. पण मी अशी संकल्पना मांडते की या महाराष्ट्रातल्या मातीत शिवछत्रपतींचा जन्म कधी झाला नव्हता आणि कधी तो होणार नाही, कारण राजमाता राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ यांनी त्यांना घडवलं होतं. आताच्या पिढीला म्हणजे तुम्हाला आम्हाला शिवछत्रपती शिवाजी महाराज घडवणं आवश्यक आहे हो, पण त्यासाठी राजमाता जिजाऊच तर जन्माला यायला पाहिजे. ज्या जननीच्या कुशीतून हे स्वराज्याचं देखणं स्वप्न उदयास आलं त्या राजमाता शिवछत्रपतींना म्हणाल्या, शिवबा आपण तर मराठी तर मरेपर्यंत चुकत नाही, मग आपण का बरं मुघलांपुढे चुकावं? जा सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातून माणसं गोळा करा, दुसऱ्याच्या ताटाला ताट लावून जेवण्यापेक्षा एकाच ताटामध्ये 18 पकड दाजी लोकांना एकत्र मिळून जेवायला शिकवणारी जननी या महाराष्ट्राच्या पाठीवरती येऊन गेली, ती म्हणजे राजमाता राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ. मी या जगामध्ये स्वतःसाठी राज्य स्थापन करणारी खूप राजे बघितले, पण ज्या राजांना आपल्या आईच्या स्वप्नपूर्तीसाठी, मराठ्यांच्या व्याकुळलेल्या जीवासाठी आणि महाराष्ट्रातील आया बहिणींच्या इच्छेसाठी स्वराज्य स्थापन केले, ते शिवछत्रपती शिवाजी महाराज या महाराष्ट्राच्या पाठीवरती होऊन गेले. ज्या राजांना आपल्या आईच्या स्वप्नपूर्तीसाठी 16 वर्षे राहिले स्वराज्य मंदिरामध्ये 18 जातीधर्मातील लोकांना एकत्र मिळून स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा घेतली, तर रयतेचे वाले म्हणजे शिवछत्रपती शिवाजी महाराज. पण आम्ही काय करतोय वयाच्या 16 वर्षी? आम्ही अजूनही सोशल मीडियामध्येच अडकलेलो आहोत. खरं तर सांगायला गेलं तर इतिहास विसरणारी माणसं कधी इतिहास घडू शकत नाही आणि इतिहास घडवणारी माणसं कधी इतिहास विसरू शकत नाही. हाच एक इतिहास आहे. निरक्षर मराठ्यांचा इतिहास सुवर्ण अक्षरांनी कोरून लिहावा, इतका ओजस्वी आणि तेजस्वी इतिहास याच महाराष्ट्राच्या मातीत घडला. म्हणून मला म्हणावंच वाटतं, महाराष्ट्र म्हणजे मराठी मानाचं नाव मातीचा महाराष्ट्र, भक्तीच्या बलदारीचा, मातीत घुसणाऱ्या तेजमय वृत्तीचा, कणकणता इतिहास सुरात घेऊन पेटणारा महाराष्ट्र आणि गरीचा महाराष्ट्र वर्तमान स्वाभिमानी मराठ्यांचा अभिमान ज्वलंत आणि जिवंत ठेवणाऱ्या जगदंबा बोधुरात घेऊन पेटणाऱ्या वादळाचा माझ्या शिवबाचा महाराष्ट्र. स्त्रीच्या हातात पुस्तक घेणं विटा मानलं जायचं असं 750 वर्षापूर्वीच्या रूढी परंपरेला जपणारा हा महाराष्ट्र. दिल्लीच्याही तख्ताला घाम फोडणाऱ्या शिवछत्रपतींचा हा महाराष्ट्र. आणि समजा विचारलं ना, कोणाच्या कुशीतून बोलते, राजानं आलेल्या मरणाला सुद्धा जगायला शिकवलं आणि आलेल्या मरणाला लाजवलं, त्या शिवछत्रपतींच्या महाराष्ट्रातून मी बोलते. पण हाच महाराष्ट्र होता निराश, निचतेज, नव्हता धर्माचा अभिमान, नव्हता स्वराज्याचा स्वाभिमान, मराठ्यांचा जीव व्याकुळला होता. पण याच वेळी शिवछत्रपतींचा जन्म झाला आणि हे हिंदवी स्वराज्य व्हावी आस्था प्रत्येकाची अंगी दौडू लागली. खरं तर निस्वस्थ आणि निस्तेज झालेल्या समाजाच्या बळावरती स्वतंत्र विचारांचे सिंचन करून सह्याद्रीच्या
होते शिवछत्रपती शिवाजी महाराज. अमेरिकेचे पंतप्रधान भारत भेटीसाठी आले त्यावेळेस भारतातल्या ग्राहींनी त्यांना विचारलं, आम्ही तुम्हाला प्रेमाचं प्रतीक असलेलं ताजमहल दाखवू की सोन्याचं प्रतीक असलेलं गोल्डन टेम्पल दाखवू? त्यावेळी अमेरिकेचे पंतप्रधान म्हणतात, ना आम्हाला तुमचं प्रेमाचं प्रतीक असलेलं ताजमहल बघायचं आहे, ना आम्हाला तुमचं सोन्याचं प्रतीक असलेलं गोल्डन टेम्पल बघायचं. आमच्या देशामध्ये आजही त्यांचा इतिहास शिकवला जातो. त्या शिवछत्रपतींचा रायगड आम्हाला बघायचा आहे, त्या शिवछत्रपतींचा रायगड मात्र आम्हाला बघायचा आहे. पण आजकालच्या तुमच्या माझ्या पिढीला हे समजत नाही. आजकालच्या पोरांना पुष्पा मधला झुकेला नाही साला म्हणणारा पुष्पा मात्र आठवतोय. पण ज्या राजाला सहसा त्या रक्ताचा धगधगता अंगावर उडत पेटून स्वतः वाघ काढून आपल्या मुलाला सिंह काढायला शिकवले ते शिवछत्रपती शिवाजी महाराज मात्र आजकालच्या पिढीला आठवत नाही. हीच कळतरी शोकांतिकीची बाब आहे. ज्या राजाने या महाराष्ट्राच्या मातीला अखंड हिंदवी स्वराज्य स्थापन करून दिलं, कसं असेल ते नेतृत्व, कसं असेल ते कर्तृत्व, त्याच नेतृत्वाची, त्याच कर्तृत्वाची आणि त्याच शिवाजी राजाची या महाराष्ट्राच्या मातीला गरज आहे. महाराष्ट्राला ओढ लागली राजांची आणायची. प्रत्येकाला असं वाटतं राजांनी पुन्हा जन्म द्यावा, राजांनी पुन्हा जन्म द्यावा, राजांनी पुन्हा जन्म द्यावा. पण खरं तर सांगायला गेलं तर राजांच्या स्वराज्यामध्ये जर परस रिकाटे जर कोणी वाईट नजरेने बघत असेल तर राजा नळधामाचे हातपाय भर चौकात कलम करत होते. पण आज त्या स्वराज्यात ना लहान मुलगी बघितली जाते ना मोठी मुलगी. गुन्हेगार गुन्हा करतो आणि त्याला शिक्षा म्हणून तुरुंगात टाकलं जातं आणि तोच गुन्हेगार 6 महिन्याने बाहेर येऊन तीच शिक्षा करतो, तोच गुन्हा पुन्हा करतो. ज्या धर्मासाठी राजांनी स्वराज्य स्थापन केलं, आपल्या संभाजी महाराजांनी 45 दिवस त्या औरंगजेबाच्या कैदेत वेदना सहन केल्या. पण आज त्याच हिंदूंना कपाळावरती गंध लावायला लाज वाटते राजा. आज त्याच हिंदूंना कपाळावरती गंध लावायला लाज वाटते राजा. 33 कोटी देवांचे एका वेगळ्या बाजूला प्रेरणापीठ आणि शिवछत्रपती शिवाजी महाराजांची एका वेगळ्या बाजूला प्रेरणापीठ. कारण त्या 33 कोटी देवतातील एक देवता तिने माणसाच्या रूपाने जगाला देव दाखवला, द नेम ऑफ शिवछत्रपती शिवाजी महाराज. पण आम्ही काय करतोय? आमच्यासाठी 364 दिवस शिवछत्रपतींचे विचार झोपलेले असतात आणि 365व्या दिवशी शिवछत्रपतींचे विचार अस्तित्वात आणले जातात. आम्ही 35च्या रात्री रायगडावरती जाऊन पार्टी सेलिब्रेशन करतो. हीच आजकालची तुमच्या माझ्यासारखी पिढी. आजकालची पिढी जातीभेद निर्माण करते. पण राजांची संकल्पना अशी होती की अदर इज नॉट अदर बट माय डिवायडर ब्रदर. पण हे मात्र आजकालच्या तुमच्या माझ्यासारख्या पिढीला समजत नाही. आजकालच्या पिढीला शिवछत्रपती शिवाजी महाराज फॅशन वाटते, प्युअर फॅशन. चंद्रकोर काय लावायची, दाढी काय वाढवायची, कानात बाळी काय घालायची, शिवजयंती आली की शर्ट काय छापायचे. पण या महाराष्ट्रातल्या कणाकणातल्या मातीतल्या माणसाला हेच समजत नाही. शिवाजी महाराज ही फॅशन नाहीये. शिवाजी महाराज इज नॉट फॅशन. शिवाजी महाराज इज द इन्स्पायरेशन. ही भावना ज्यावेळेस महाराष्ट्रातल्या कणाकणातल्या मातीतल्या माणसापर्यंत पोहोचेल ना त्यावेळी खरं रिफ्लेक्शन होईल. ज्या राजाने 396 वर्षापूर्वी या महाराष्ट्रातल्या मातीत स्वतःचा स्टेटस निर्माण केला, ज्या महाराष्ट्रातल्या मातीतली माणसं स्वतःच्या स्टेटसला त्याचं स्टेटस टाकतात, द नेम ऑफ शिवछत्रपती शिवाजी महाराज. सह्याद्रीच्या छाताडातून नाद भवानी गाजे, सह्याद्रीच्या छाताडातून नाद भवानी गाजे, काळजात वाहती राजे आमच्या रक्तात वाहती राजे, काळजात वाहती राजे आमच्या रक्तात वाहती राजे. तुफान गरजतो आगो वाघ मराठी माझा, तुफान गरजतो आगो वाघ मराठी माझा, सन्मान राखून तो जाण जगतो तुफान मातीचा राजा, तुफान मातीचा राजा, तुफान मातीचा राजा. जगदंब जगदंब जगदंब. संघर्ष देखील ठरलेला असतो, पण या संघर्षातून अनुभव घेऊन जरा जगायला मिळतं ना, तो खरा शिवरायांचा मावळा. हे ते आयटम बघ कसले बरी. हेच खरे मुलांचे संस्कार. पॅन्ट शर्ट घालणं, रात्री अपरात्री घराच्या बाहेर फिरणं, पार्टी करणं, मज्जा करणं, कधी कधी व्यसनाच्या आहारी जाणं, हेच का मुलींचे संस्कार. ज्या गाडीला भगवा झेंडा लावतात, शिवाजी महाराजांची पोस्टर चिकटवतात, त्यांची नावे टाकतात आणि त्याच गाडीत बसून एका परस्त्रीची ओढणी ओढतात. असं कसं रे तुम्ही हे शिवचरित्र सांगता? किती मोठी शोकांतिकीची बाब. महाराजांचं जीवन अवघ्या 50 वर्षांचं होतं, पण या 50 वर्षात महाराजांनी कोणत्याच गोष्टीचं नियोजन केलं नाही. गड कोट किल्ल्यांचे स्मारक सांगतात. या मातीत एक राजा जन्माला आला, तो स्वतःसाठी नाही तर या रयतेसाठी शिजला. महाराजांनी 50 वर्षांच्या आयुष्यात कोणत्याच गोष्टीचं नियोजन केलं नाही, असं कधी घडलंच नाही. ते तर जाऊ द्या. आईच्या गर्भात असताना त्याच्या आयुष्याचं नियोजन झालं होतं ना, ते दुसरे तिसरे कोणी नसून आपल्या रयतेचे राजेच होते. काय करायचं होतं मागच्या जन्मातच ठरलं होतं. महाराजांची जिवंत दौलत, महाराजांच्या संघर्षाच्या कथा सांगतात, महाराजांचा संघर्षाचा वारसा सांगतात. पोलीस भरती, आर्मी भरती करणाऱ्या पोरांसाठी ते अचूक गोष्टही सांगतात. संघर्ष लाभला, संघर्ष अबाधित झाला, काळजी नको विजयाचं मुलालाही होणार. स्त्रियांचा आदर करायचे छत्रपती शिवाजी महाराज आईच्या पोटातून शिकून आले का? नाही हो, जन्माला आल्यावर आईच्या संस्कारातून शिकलाय हा राजा. राजे लहान होते ते चुकून पडद्याच्या आडून स्त्रियांचे नृत्य बघत होते. हे जेव्हा त्यांच्या दासीने पाहिले ना, तेव्हा ती पळत गेली आणि ओरडू लागली, आऊ साहेब आपले लहाने बाळराजे, आपले लहाने बाळराजे पडद्याच्या आडून स्त्रियांचे नृत्य बघत आहे. खरंच आऊ, हे जेव्हा आऊसाहेब
साहेबांना कळाले ना, त्यांची तळपायली आग मस्तकात गेली आणि त्या 12 राजांच्या पुढे जाऊन उभ्या राहिल्या. त्यांच्या पाठीत एक झपाटा मारला आणि म्हणाल्या, राजे, अहो राजे, तुम्हाला स्त्रिया नाचवणारा शिवाजी नाही व्हायचा, तर तुम्हाला स्त्रिया वाचवणारा छत्रपती शिवाजी महाराज व्हायचा आहे. खर तर मानलं पाहिजे आपल्या गावातील तरुण पिढीला, ते नाचणाऱ्या स्त्रियांचा आदर्श घेत नाही, तर ते छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श घेतात. या जगात अनेक राजे होऊन गेले, पण प्रत्येक राजाच्या दरबारात स्त्री नाचवली जात होती. आणि या संपूर्ण जगाच्या पाठीवर असं एकच दरबार होऊन गेलं की त्या दरबारात स्त्री नाचवली जात नव्हती, हो, स्त्री वाचवली जात होती. आणि त्या दरबाराचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज. तलवारीपेक्षा तीक्ष्ण तुझ्या नजरेची धार आहे, महाराष्ट्राची वाघीण तू भवानीचा वार आहे. तलवारीपेक्षा तीक्ष्ण तुझ्या नजरेची धार आहे, महाराष्ट्राची वाघीण तू भवानीचा वार आहे. भगव्याची रक्षणी तू स्वराज्याची मेघ आहे, भगव्याची रक्षणी तू स्वराज्याची मेघ आहे. दुबळी समजू नको स्वतःला, तुझी जाऊनची लेख आहे, तुझी जाऊनची लेख आहे. छत्रपती शिवाजी महाराज स्त्रियांचा आदर करत होते, याचा पुरावा तुम्ही मी नाही देऊ शकत, तरी शत्रू सुद्धा मानत होते. मी तुम्हाला एक वेळचा प्रसंग सांगते. शाहिस्तेखानाची बोटे छाटली, शाहिस्तेखान इकडे तिकडे पळत होता. त्यावेळेस राजे तिथून निघून गेले आणि शाहिस्तेखानाची बहीण शाहिस्तेखानाजवळ आली आणि म्हणाली, हुजूर हुजूर गजब हो गया, सिवा मेरी बेटी को उठा कर लेकर गया. तेव्हा शाहिस्तेखान म्हणतो कसा हो, हे पगली चुप कर, हे पगली चुप कर. ये सिवा किसी की उंगलियां काट सकता है, सिवा किसी की गर्दन मार सकता है, पर ये सिवा किसी की औरत या बेटी पर हाथ नहीं डाल सकता है. अंधार फार झाला दिवा पाहिजे, अंधार फार झाला दिवा पाहिजे. या देशाला पुन्हा एकदा जिजाऊंचा शिवा पाहिजे, या महाराष्ट्राला पुन्हा एकदा जिजाऊंचा शिवा पाहिजे. स्त्रियांचं जे आदर करतील असा सूर्य 3 एप्रिल 1680 रोजी रायगड किल्ल्यावर मावळतीला गेला. मी एवढं नक्की बोलेन, राजा तुम्ही पुन्हा जन्माला, राजा तुम्ही पुन्हा जन्माला. अरे पण राजांना पुन्हा जन्माला बोलून दाखवायचंय काय? 3 वर्षाची आज्ञावर 14 वर्षाच्या आर्यावर अत्याचार होत हे दाखवायचंय राजांना. आपल्या राजांची शिकवण ही नव्हती. ज्या काळात स्त्रियांवर अत्याचार होत होते ना, त्या काळात राजांनी स्त्रियांना देवाऱ्यात बसवले होते, ही शिकवण होती आपल्या राजांची. काय दाखवायचंय राजांना? अरे खरं विचार करा रे, कुटुंबाशी न्याय मागण्यासाठी कोर्टाच्या पायऱ्या चढता चढता आपलं आयुष्य होऊन जात, हे दाखवायचंय राजांना. चंद्रकोर लांबुनी शुभक्त होत नसतो, भगवा मिरवून कोणी शुभक्त होत नसतो. चंद्रकोर लांबुनी शुभक्त होत नसतो, भगवा मिरवून कोणी शुभक्त होत नसतो. 19 फेब्रुवारीला जय शिवराय म्हणून कोणी शुभक्त होत नसतो. शुभक्त होण्यासाठी भगवा रक्तात बनवावं लागतो, भगवा रक्तात बनवावं लागतो. शेवटी जाता जाता म्हणावेसे वाटते, शेवटी जाता जाता म्हणावेसे वाटते, घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पात्याला, घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पात्याला. राजांच्या विचाराशिवाय अर्थ नाही या महाराष्ट्राच्या मातीला, राजांच्या विचाराशिवाय अर्थ नाही या महाराष्ट्राच्या मातीला. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराज. छाताडातून नाद भवानी गाजे, काळजात राहती आमच्या रक्तात वाहती राजे. तुफान गरजतो आग ओकतो वाघ मराठी, माझा सन्मान राखतो जान जोखतो तुफान मातीचा राजा, तुफान मातीचा राजा. प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावंत, सिंहासनाधीश्वर, महाराज योगीराज, श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. पण आपल्याला फक्त छत्रपती शिवाजी महाराज की जय असं म्हणून चालणार नाही, तर प्रत्यक्ष शून्यतेचा वापर आपल्याला आपल्या जीवनात करता यायला हवा. अहो सध्याच्या पिढीला हेच कळत नाही. राज्य कशी छत्रपती सारखं चारित्र्य जर अजून उभं राहिलं ना, तर ही दुनिया कुठली कुठे असेल. ही एक शोकांतिकेची बाबा, आणि ही शोकांतिका मनाला भासत असताना मी कुमारी गुले तेजश्री गोविंद व्यासपीठावर विषय मांडते, शिवचरित्र एक संस्कारांचा धनी. मला जर कोणी विचारलं ना की तुला माहिती छत्रपती शिवाजी महाराज कसे होते, तर मी त्यांना छाती ठोकून सांगेन, रुद्राचा अवतार तो वाघाचा ठसा होता, रुद्राचा अवतार तो वाघाचा ठसा होता. जाऊन विचारा रे त्या सह्याद्रीला, माझा शिवराजा कसा होता, माझा शिवराजा कसा होता. कोणत्याही भागाच्या अब्जपतीचे अनेक मंदिरे असून ज्याचा एकही मंदिर नसून ज्यानं कोट्याधीश यांच्या मनावर अधिराज्य केलं त्याला छत्रपती म्हणतात. अरे राजांनी राज्य उभं केलं कशासाठी? स्वतःला छत्रपती म्हणून घेण्यासाठी, स्वतःचा राज्याभिषेक करून घेण्यासाठी, की स्वतःला या प्रजेवरती शासन करून घ्यायचं ते नाही? हो, याचे उत्तर नक्कीच नसू शकतात. राजांनी राज्य उभं केलं हे म्हणजे रयतेचे डोल व सुखाचे नांदावे यासाठी. मी तुम्हाला फार लांबचं सांगत नाही. आपल्या इथेच एक शहर होता औरंगाबाद नावाचं, त्याचं नामांतर केलं छत्रपती संभाजीनगरचं. तुमची माझी प्रत्येकाची मागणी होती त्याचं नामांतर वंदिता शाह सदाशिव मुद्रा भद्राय राजते, मुद्रा छत्रपती शिवाजी महाराजांना. रयतेच्या राजाच्या भोवतीला तोड नाही, शौर्याला
होते. यांचा इतिहास आठवला की डोळ्यात पाणी आणि अंगावर शारे आल्याशिवाय राहत नाही. ते छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात ना, पित्याने निर्माण केलेले स्वराज्य नुसते रक्षणच नाही तर पित्याने निर्माण केलेले स्वराज्य 10 पटीने वाढेल. नाचूया कीर्तनाच्या रंगी ज्ञानदीप लावणी जगी, नाचूया कीर्तनाच्या रंगी ज्ञानदीप लावणी जगी, कीर्तन